तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दी अनदर व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मग मी आता संध्याकाळचा व्लॉग बनवतो आहे आणि मला आहे ना आजकाल समजत नाही की मी म्हणजे व्लॉग वगैरे काय बनवू. कारण की ऑफिसचे पण खूप कामं वगैरे सगळं राहतात, त्यामुळं घरी येतो, घरी आल्याला उशीर होतो, त्यामुळे मला व्लॉग बनवायला वेळच नाही भेटत. आणि मी आता डायरेक्टली संध्याकाळचा व्लॉग बनवतो आहे जे जे नाही म्हणजे कसं असं ते बोलतात नाही का, असं डेडिकेशनने व्लॉग बनवतो आहे. मग आता मस्तपैकी बसलेलो आहे आमच्या दुकानात. हे बघा, एवढं काही दुकान एवढं असं काही खास दिसणार नाही, पण मग बसलेलो आहे दुकान. इकडे जे ना खूप आहे ना ब्लर वाटतंय. कॅमेरा एवढा म्हणजे चांगला नाही आहे, म्हणजे जास्त पण आहे, मीडियम आहे, 40-50% आहे, पण एवढा जास्त पण कॅमेरा आहे ना एवढा चांगला नाही आहे. आणि मला काय माहीत काय झालं यार, मी संध्याकाळचे ना व्लॉग बनवायला लागलेलो आहे. सकाळी वेळच नाही भेटत. सकाळी कोणाकडे टाईम राहतो यार. ते सकाळी उठा, आपली कामं करा, अंघोळ पाण्यात वेळ जातो, नाश्ता करण्यात वेळ जातो, सगळं काम आणि ते सगळं राहते. काय आपली जिंदगी अशी झंड झालेली. जिंदगी म्हणजे झंड झाली. मला मान्य आहे, कामं तर करावंच लागते आणि मैं काम करने से डरता नहीं कभी भी. कोई भी काम हो, जहाँ पर पैसा हो वहाँ पर हिचकिचाना बिल्कुल नहीं. वो गले की खांसी नहीं क्या, हिचकिच दूर करो सर्दी के. मला नहीं येते, बट काम करने में मैं कभी भी नहीं हिचकिचाता जहाँ पर पैसा हो. आणि म्हणजे असं नाही आपण पण कोणत्या कंपनीत काम करतो मग तिथं आपण पैशासाठीच काम करतो ना. थोडी एक्सपिरियन्स तर भेटतोच काम करता करता, पण मग थोडी आपण असं कंपनीला सगळं असं वाटायला येतं की कंपनीला आपण म्हणतो का नाही का, चला मी तुमच्यासाठी 1 महिना काम करतो, मला 1 महिना सॅलरीच नका देऊ. असं तर नाही होत ना. आणि आता म्हणजे असं आपण कसं सकाळी मस्तपैकी उठल्यावर आंघोळ वगैरे झाल्यावर आपण फ्रेश राहतो, तेव्हा आपला आवाज एकदम स्ट्रॉंग राहतो. तसं संध्याकाळी एकदम आवाज असा लो होऊन जातो. आणि आमचं काम ऑफिसचं इतकं बेकार आहे ना, जेणेकरून मला संध्याकाळी ना घरी आलो ना, मला डायरेक्टली बोलूशीच नाही वाटत, कोणाशीच नाही बोलू वाटत. म्हणजे मी असं तरी ठेवतो. ही नाही, ही लाईट आहे ना, याच्यामुळे ना मी आत्ता इथं आता मी असंच धरतो. ओके, आता थोडंसं भारी दिसतंय, मागचं बॅकग्राऊंड बिस्किट वगैरे सगळं भारी दिसतंय. हा, तर मी काय बोलत होतो, मला ना म्हणजे असं ऑफिसमधून असं घरी आलं नंतर मला कोणाशीच बोलूशी नाही वाटत, कोणीच नाही. म्हणजे आपलं मस्तपैकी यायचं, तोंड हातपाय धुवायचे, जेवण बिवण करायचं, मस्तपैकी चकरा मारायच्या आणि आपल्या दुकानात बसायचं एकदम शांत. असं आमचं ऑफिसचं काम राहतं. ऑफिसचं काम झाल्यावर संध्याकाळी आलो ना, इतकं बेकार थकतो ना, पण सकाळी जायची वेळेस खूप अशी मजा वाटते. 2-3 वाजेपर्यंत काहीच नाही वाटत. नंतर मग थोडं बोर होत जातं, थोडं माणूस असं वीक होत जातं, कमजोर होत जातं. त्याच्यामुळं ठीक आहे. मग माझं असं टार्गेट आहे का नाही का, मला ना असं म्हणजे दररोज व्लॉग बनवायचे, मला दररोज व्हिडिओ टाकायचे, काही ना काही जे बी होतं. आणि मी कसं आहे ना, मी व्लॉग बनवायला लागलो ना, असं मी विचार करून नाही बनवत का मला हेच बनवायचं आहे, आज मला हेच टाकायचं, आज मी कसा दिसून म्हणजे चांगला दिसतो कोणी, डायरेक्टली कॅमेरा उचलतो, डायरेक्टली व्लॉग बनवतो. मग ते कसा पण दिसतो. आणि मी जे आता पटापट अशी बडबड करतो आणि ते मला अचानक असं माइंडमध्ये अचानक एका सेकंदमध्ये क्लिक होतं की काय बोलायचं काय नाही बोलायचं, आणि अचानक ते बोललं जातं माझ्याकडून. तर त्यामुळं आणि म्हणजे मी असा विचार नाही करत का मला बोलायचं हे ते, म्हणजे असं ओरिजिनलमध्ये म्हणजे असं कोणाची तरी समस्या काही बोलायचं असलं ऑफिसमध्ये पण एवढं बोलायचं मी एवढं अजिबात नाही बोलत. जे मी कॅमेऱ्यामध्ये बोलतो ना, ते म्हणजे दुसऱ्यांसमोर मी अजिबात नाही बोलत. मला अशी काय म्हणतात ते, अशी सवयच नाही. म्हणजे असं बोलतो मी, पण मग एवढं नाही, जेवढं मी ह्या कॅमेरा तुमच्यासोबत बोलतो ना, तेवढं मी असं डायरेक्टली फ्रंट म्हणजे कोणासमोर असं डायरेक्टली बोलू नाही शकत. असं पटापटा. तर मी आता भलतेच टॉपिककडे गेलो, भलतंच सांगत होतो काय राहू मी. तर मग माझं असं आहे, मला सांगायचं की मी आता 1-2 दिवस झाले मी संध्याकाळीच व्लॉग स्टार्ट करतो, कारण की सकाळी वेळ नाही भेटत आणि सकाळी सांगता पण नाही येत का मी व्लॉग बनवून का नाही बनवून, व्हिडिओ बनवून का नाही बनवून, काहीच नाही सांगता येत सकाळी.
माझं मन राहतं बनवायचं, पण काममुळे मी बनवूच नाही शकत. कॅमेरा हातात घ्यायला लागला का लगेच घरचे म्हणतात, पहिले काम कर मग कॅमेरा हातात घ्यायचा, पहिले काम करायचं आणि मग कॅमेरा हातात घ्यायचा. असं आहे आमच्या घरी. आमच्या घरलाही आता काय सांगू तुम्हाला, माझी मम्मीच अशी डायरेक्टली भूकंप, डायरेक्टली ज्वालामुखी जेव्हा तो फुटला ना भाई, आम्ही असे हॉट 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 गरम 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 होतो. आम्हाला गरमी लागते लगेच. आणि हे बघा मित्रांनो, इथं मी फिल्टर लावलेलं आहे. नाही फिल्टर नाही लावलेलं आहे मी, पण तरी पण दिसतं का नाही तुम्हाला काय माहीत. हे बघा इथे ना फोड आले, इकडं असे फोड आले, इकडं असे फोड आले, इकडं. आणि हे बघा ह्या इथं पण खूप आहे ना फोड आले. म्हणजे मला समजतच नाही, मला आहे ना फोडे ना फोडे फाडे काय म्हणते काय माहीत त्याला, फुटकुळ्या. या फ्रीजचा आवाज चालू झाला आता. फुटकुळ्या फोडे असं काहीतरी बोलतात त्याला. ते ना मला आहे ना म्हणजे असे खूप यायला लागलेले, खूप नाकातून इथं असे. इथं तर आहेच हे बघा, इथं बघा एक असं व्हाईट कलरचं आहे. मला ते ना फोडूशी नाही वाटत. मी खूप जणांकडून ऐकलेलं आहे, माझ्या मित्रांकडून पण ऐकलेलं आहे, जर आपल्याला काही फोडे आले आपण ते फोडलं, त्याचं पाणी राहतं ना ते मग असं जर पसरलं तर जिकडं पसरतं ना तिकडं पण फोडे येतात. त्यामुळे मी ते फोडूशी नाही वाटत. आणि मला त्याच काही घेणं नाही या नाही काही. पण मग कसं आहे ते चांगलं नाही वाटत, एकदम विचित्र वाटतं. विचित्र वाटणं तर दूरच आहे, पण मग ते जर आलं ना, आपण जर असं दाबलं ना तर ते दुखतं. आपण असं या आपण असं हसलो, काही एक्सप्रेशन जरी केलं तरी तिथं असं ते आकसतं आणि असं दुखतं ते तिथं. त्यामुळे मग मला नाही आवडत ते. आणि हे बघा आता म्हणजे मी जवळपास 2 हप्ते घेऊन चला, आजपर्यंत मी आजारी होतो. आज मला घसा जरा बरा आहे आणि जरा मी बरा बोलू राहिलेलो आहे. नाहीतर मी जवळपास किती 12-13 नाही तर 14 दिवस मी ना तसंच डायरेक्टली पूर्ण आजारी होतो. त्याच्यामुळे मला खूप विकनेस आली. आणि मला एक समजत नाही आहे, हे माझे ना केस असे गळू का बरं राहिले, कमी होतं. हे बघा इथे ना टकलं पडू राहिले बघा, इथं टकलं पडतं आहे. आणि इथं पण लवकरच मी म्हातारा होणार आहे बाई, लवकरच म्हातारा होणार आहे. हे कुरकुरे खाल्ल्यामुळं होतं आहे का गाडी मी अशी थोडीशी फास्ट चालवतो ना त्याच्यामुळं ते एक 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 करत आहे ना उडताय वाटतं. आणि मी असं जरी केलं ना, असं जरी घडलं ना, हे बघा हातात लगेच आहे ना केस येत आहे. त्यामुळे मला काही समजत. आणि माझ्या केसामध्ये एक लय खास बात आहे, माझे केस आहे ना असे काय म्हणतात त्याला, ऑरेंज ब्राउनी कलर टाईपचे. जर मी उन्हात जरी गेलो ना असे चमकतं, असे लाल 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 सगळे म्हणतात कलर केले. कलर काही नाही करत आपण, पण असे लाल लाल टाईप दिसतं. आणि एक पण केस माझा पांढरा नाही दिसणार. आमच्या ऑफिसमध्ये ना माझ्यापेक्षा 4-5 वयाचे लहान, माझ्यापेक्षा 4-5 वयाने लहान आहे काही जण आमच्या ऑफिसमध्ये, त्यांचे केस जास्त करून खूप पांढरे. पण माझं एक पण केस तुम्हाला आहे ना पांढरा नाही दिसणार कधीच नाही पहिल्यापासून. माझ्या मम्मीचे आणि माझ्या पप्पाचे जेवढे केस क्वालिटी आहे ना भाई, म्हणजे आता मान्य पप्पाचं टकलं झालं, पण पप्पाचे केस आहे ना म्हणजे आत्तापर्यंत पांढरे नव्हते, आता थोडे पांढरे व्हायला लागले. आणि मम्मीचे केस खूप क्वालिटी. त्यामुळं बोलताना मा बाप पे गया है बेडा असं होतं पण ते. आणि खूप जास्त मोठा व्हिडिओ बनवलेला आहे मला असं वाटून राहिलेलं आहे, कारण की 8 मिनटं झालेली दिसते. 7.5 मिनटं, 7.5-8 मिनटं झालेली दिसते इथं. आणि मला असं वाटत पण नाही का मी जास्त बोललेलो आहे, असं वाटत पण नाही. असं वाटतं मी आत्ताच व्लॉग चालू केलेला आहे. आणि हे बघा आमच्या दुकानातून मी व्लॉग चालू केला आणि डायरेक्टली संध्याकाळी व्हिडिओ चालू केला, संध्याकाळी व्हिडिओ चालू केला. असं कॅमेरा समोर आला का म्हणजे आता नाही घाबरत मी, पहिले ना खूप घाबरायचो पहिले. असं नाही का, असं कॅमेरा चालू केला का कोणी आलं का मला असं वाटायचं काय बघतो राव हा आपल्याकडं, याला काय आपण जोकर बिकर वाटतो का, असं तसं म्हणजे असं तेव्हा वाटायचं. आता काही नाही, आता मी निर्लज्ज आहे, बिनलाज आहे मी डायरेक्टली. पण मग जास्त व्हिडिओ मोठा झालेला आहे हा. तर आता बघू आपण उद्या काय काय होतं. आज लॉकअपचा फिनाले आहे. तर मग मी लॉकअप मला बघायचं आहे. काय ते लॉकअपवाले पण बायस खेळणार आहे मला असं वाटतं आहे. शिवंगीला जिंकवणार आहे, श्रेयाला नाही जिंकवणार आहे. पण ते चालूच राहतं कॉन्ट्रोवर्सी आपल्याला त्याच्यात नाही पडायचं, फक्त आपण एक मनोरंजनासाठी बघायचं होय. तर मग ते म्हणजे तसं तर 8 वाजता नेटफ्लिक्सवर येतं. आणि एक नेट मिरर ॲप आहे त्याच्यावर आहे ना
किती 10:45ला आहे ना ते टाकतात त्याच्यावर. आणि नेट मिररमध्ये ना कसं ऑनलाईन आपण बघू शकतो, फक्त 20 मिनिटाची ॲडव्हर्टाईज राहते, त्याच्यानंतर आपण लय बघू शकतो. पण नेट मिररवर पैसे नाही लागत आणि नेटफ्लिक्सवर पैसे लागतात आणि हमारे पास पैसा नाही आहे गाईज. त्यामुळे मी ना नेट मिररवर बघतो. मला 1-2 जणांनी आयडिया दिली होती ती. आणि मग नेट मिररवर थोडं उशिरा येतं, त्यामुळे मला मग थोडं उशिराच जागावं लागणार आहे. 10:45 म्हणजेच 11:15 वाजेपर्यंत जागावं लागणार मला. 11:15 वाजेपर्यंत. आता कसं जागन काय जागन मला माहीत नाही, पण त्याआधी मला आता मस्तपैकी मी आता माझ्या चेहऱ्याला बेसन पीठ लावून घेतो. बेसन पीठ हळद, कारण की खूप दिवस झाले चेहऱ्याची काळजी वगैरे काहीच नाही घेतलेली. मला एकदम स्वच्छ चेहरा आवडतो, पण आता काय करणार आहे, कुदरत का मग तिच्या वातावरणाने असं होऊन जातं, वातावरणाने पूर्ण बदलून जातं. एवढं बेकार झालेलं आहे ना मित्रांनो, एवढं खतरनाक आहे ना, असं कसं तरी वाटतं. पण मी मला हे नाही समजत, माझी मम्मी बोलती का नाही का झोपायच्या वेळेस ना तू उशीला असं नाही का अशी उशी राहते, असं तोंड नाही ठेवायचं, नाही तर उशीला आहे ना तेलकटपणा राहतो, ते असं इथं लागतं. मग ते मम्मीचं बरोबर असं का नाही ते नाही मला माहीत, पण मग मी सरळ झोपतो. सकाळी उठलो ना मी एकदम पालथा राहतो, पाय इकडं हात इकडं, असा पूर्ण बेड असा धरून राहतो. मी कळतच नाही राहून मी कसं काय जातो झोपेमध्ये इकडं तिकडं, समजतच नाही राहत. पण आता मी ट्राय करणार आहे, पण ते आमचं नाही हो का, एक तर मला वाकडं तिकडं झोपायची सवय तर नाही होणार. आणि तर लावणार आहे मी इथं थोडं बेसन पीठ वगैरे लावून, मस्तपैकी फेस वॉशनी चाक 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 चेहरा धुवून आणि मस्तपैकी मग थंडगार बर्फ लावून असं 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 बर्फ लावायचं. बर्फ मी तुम्हाला दाखवून. जर आहे ना आता फोनमध्ये चार्जिंग नाही आहे, बघतो जर मी आत्ता लावणार आहे. जर मग थोडा वेळ वगैरे झाला ना तर मग मी तुम्हाला दाखवेन मी काय लावतो आणि कसं लावतो, तुम्हाला प्रॉपरली दाखवेन. आणि मला नाही वाटत का उद्याचा व्लॉग मी ना नव्याने स्टार्ट करेन, पण मग माझा हाच व्लॉग आहे ना येऊ शकतो परत, काहीच सांगता नाही येत. येऊ शकतो हा व्लॉग आहे ना, डायरेक्टली येऊ शकतो. आता बघू आपण काय होतं काय नाही. मला तर लय बेकार झोप लागलेली, मला अशी खतरनाक झोप लागली ना, पण मला ते फिनाले बघायचंच आहे. उद्याचं वाट नाही बघायची मला, आजच बघायचं आहे ना. आजच आहे ना माझं सगळे मूड स्विंग्स करून टाकायचे मला. आजच मला दुःख वाटलं तर वाटून घ्यायचं आहे, आनंद वाटला वाटून घ्यायचा आहे मस्तपैकी. मग झोप मारन, उद्यानी नवीन सुरुवात करान, क्योंकि आज का गया हुआ दिन फिर से नहीं आता गाइस, ये तो आपको भी पता है ना आपको. तर बघा मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो काय काय होतं काय काय नाही पुढे. ओके, तर बने रहो मेरे ब्लॉगनी. मला असं वाटतं आता मी दारू पिल्यावानी करू राहिलो हे बघा. आणि मला हे नाही कळत, हे बघा इथं आहे ना डार्क सर त्याला काय म्हणता काय माहीत, मी आपण गावठी भो. इथे ना असे काळे काळे डब्बे, काळे काळे डब्बे येऊ राहिले. पहिले असं नव्हतं होत. मी ना जास्त मोबाईल बघतोय ऑफिसमध्ये ना, सतत आहे ना ते स्क्रीनवर राहतो ना, त्याच्यामुळं पण होऊ शकतं ते, काही सांगताच नाही येत मला आहे ना. इथं ना असे काळे झालेलं आहे बघा, असं काही समजतच नाही राव माझ्या चेहऱ्याला आहे ना काय झालं आहे काय माहीत. आणि एक तर अशा दातामध्ये दातामध्ये अशी बेकार फट आहे, त्यामुळे मला एकदम विचित्र वाटतं. पण मग ती आता ओरिजिनल आहे, त्याला आपण काही करू नाही शकत. दात तर ठीक आहे, पण मग आहे ना इथं ना असं काळं झालं, चेहरा असं खराब झालं, मला काही समजत नाही. बघा मी काय होतं काही नाही, कारण की नाही बघा माणसाने ना म्हणजे जीवनात चांगलं राहणं एक भाग आहे आणि शरीर चांगलं ठेवणं एक भाग आहे. तर मी आता माझ्या शरीराची पूर्ण 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 काळजी घेणार आहे, पूर्ण. काय माहिती येतं का नाही. चलो दिखाता हूँ जब मैं काय म्हणतात त्याला, बेसन बीट वगैरे लावून ना, तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवतो. नक्की 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 नक्की. तुम्ही झोपून घ्या. सगळेजण झोपलेले आहे आता, त्यामुळे मी एकदम हळूहळू बोलतोय, कारण की मी जोराने बोलल्यावर सगळेजण उठून जाणार आहे. आणि मला हसता पण नाही येते, बोलता पण नाही येते, काहीच नाही. बघा हे कसं कसलेलं आहे, तुम्हाला मी बोललो होतो एकदम खतरनाक झालेलं आहे. आणि मी इथं आलो तर आमच्या मांजरीने काय हाल केले
आता काही सुधारलं नव्हतं मित्रांनो. आता एकदम खतरनाक झालेला आहे. आता मला इथून काढायचं आहे, एकदम फ्रेश होणार आहे, मग मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो मी फायनली आवरलेला आहे आणि मस्तपैकी माझं थोबड पूर्ण माझं थोबड मस्तपैकी धुतलेलं आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, जास्त काही मोठं व्लॉग झालेला